नमस्कार मित्रांनो, ज्ञानटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। माझं नाव आहे तेजस आणि आज आपण अनबॉक्स करणार आहोत OnePlusचा Nord CE4 5G। हा जो माझ्याकडे वेरिएंट आहे हा 8/256 वाला आहे। यामध्ये दोन वेगवेगळे वेरिएंट येतात, 8/128, 8/256। प्राइसची जर गोष्ट केली तर 24,999 मध्ये 128 GB वाला वेरिएंट दिलेला आहे, 256 GB वाला वेरिएंट 26,999 मध्ये। चला तर मग करूया याची अनबॉक्सिंग आणि बघूया हा फोन कसा आहे तर। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। इथे बॉक्स जर बघितलं तर मित्रांनो इथे आपल्याला सिम इंजेक्टर टूल, युजर गाईड मॅन्युअल दिलेला आहे, एक 100 वॅटचं ॲडॅप्टर मिळणार आहे आणि एक कवर जे आहे हे ट्रान्सपरंट नाही आहे यावेळेस। इथे आपल्याला ब्लॅक कलरमध्ये कवर दिलेला आहे आणि टाइप सीचा डेटा केबल, एवढे कंटेंट जे आहे हे फोनमध्ये आपल्याला सोबत मिळणार आहे। हँडसेट जर बघितला तर हा हँडसेट आपल्याला बॅक साईडमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा आणि फ्लॅशलाईटच्या सेटअप सोबत दिलेला आहे। बॅक स्ट्रक्चर इथे पूर्णपणे जर बघितलं तर ग्लास डिझाईनमध्ये आहे, मॅट फिनिशमध्ये बॅक स्ट्रक्चर नाही आहे। इन हँड फिलिंग खूप कम्फर्ट आहे। हँडसेटमध्ये बॅटरी एवढी मोठी देऊन सुद्धा हँडसेटचं वजन 186 ग्रॅम आहे। इकडच्या साईडमध्ये जर बघितलं तर इथे दिलेला आहे आपल्याला स्पीकर, टाइप सी चार्जिंग पोर्ट। या फोनमध्ये आपल्याला इकडच्या साईडमध्ये व्हॉल्यूम अप डाऊनची की पॉवर की दिलेली आहे, सोबतच IR ब्लास्टरचा सपोर्ट, ड्युअल स्पीकर, सेकंडरी माईकचा ऑप्शन सुद्धा वरच्या साईडमध्ये दिलेला आहे। प्रोसेसरची जर गोष्ट केली तर प्रोसेसर या फोनमध्ये आपल्याला दिलेला आहे Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चं हे ऑक्टा-कोर प्रोसेसर येतं आणि यामध्ये रॅम टाइप L244H चं दिलेला आहे, सोबतच Android 14 चा सपोर्ट जो आहे तो सुद्धा दिलेला आहे Oxygen OS 14 सोबत। कॅमेराची जर गोष्ट केली तर या फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा बॅक कॅमेरा, फ्रंट कॅमेरा जो आहे 16 मेगापिक्सेलचा दिलेला आहे आणि या फोनमध्ये 5500 mAh ची बॅटरी दिलेली आहे 100 वॅटचं फास्ट चार्जर सोबत। हँडसेटचा जो डिस्प्ले आहे हा डॉट पंचोल स्क्रीन सोबत आहे, 6.7 इंचेसचा जो आहे AMOLED LCD दिलेला आहे, फुल HD+चं रिझोल्युशन। टच क्वालिटी बघू शकता, खूपच अशी स्मूथ टच क्वालिटी वर्क करताना बघायला मिळत आहे आपल्याला आणि ब्राईटनेस सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला आउटडोअरमध्ये ब्राईटनेसमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार। कॅमेऱ्यामध्ये बघितलं तर लगभग सगळे ऑप्शन या फोनमध्ये आपल्याला दिलेले आहे, स्लो मोशन, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, नाईट मोड असे ऑप्शन दिलेले आहे। व्हिडिओ रेकॉर्डिंगची जर गोष्ट केली तर बॅक कॅमेऱ्यामध्ये आपण 4K मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो 30 आणि 60 FPS मध्ये। फ्रंट कॅमेऱ्यामध्ये फक्त आपण HD आणि फुल HD मध्येच व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो। फ्रंट कॅमेऱ्यामध्ये आपल्याला 4Kचं ऑप्शन नाही मिळणार आहे। झुमिंगची जर गोष्ट केली तर इमेजेसमध्ये जे आहे आपण 20x पर्यंत झुमिंग करू शकतो इमेजेसमध्ये आणि व्हिडिओमध्ये जर बघितलं तर व्हिडिओमध्ये 10x पर्यंत। आणि इथे कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जर बघितला तर तो सुद्धा इथे खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन केलेला आहे। एक एक करून आपण इमेजेस चेक करू शकता। कलर सॅच्युरेशन, शार्पनेस जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे इथे मेंटेन झालेला आहे। बॅक कॅमेऱ्याची सुद्धा क्वालिटी चांगली आहे आणि सेल्फीची जर गोष्ट केली तर सेल्फीची जी क्वालिटी आहे ती सुद्धा इथे चांगली बघायला मिळणार आहे आपल्याला। हा जो आहे हा नॉर्मल इमेजेस आहे आणि हा जो आहे हा पोर्ट्रेट मोडमध्ये पण इमेजेस क्वालिटी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन झालेली आहे इथे। प्राइस सेगमेंटच्या हिशोबाने जर बघितलं तर कमी प्राइस रेंजमध्ये फोन खूप चांगला काढलेला आहे OnePlusने। यामध्ये आपल्याला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे, चार्जिंगची जी स्पीड आहे ती खूपच जास्त दिलेली आहे, सोबतच मोठी बॅटरी सुद्धा दिलेली आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।